बघा, आकृत्यांमधील आपल्याला काय बघायचं आहे? सहसंबंध बघायचा आहे. तर आपण मागल्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे? आकृत्यांची मालिकाकृती बघितली. आता आपल्याला आकृत्यातील सहसंबंध बघायचा आहे. याच्यामध्ये नेमकं असतंय काय? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच काय? सहसंबंध म्हणजे काय? पहिली गोष्ट. काय बघायला मिळतं आपल्याला? सहसंबंध. आता सहसंबंध म्हणजे काय मिळतो आपल्याला? तर लक्षात ठेवायचं, च्याशी सुसंगत म्हणजे कुणाशीही, च्याशी सुसंगत, सॉरी, च्याशी काय येणार आहे? सुसंगत, सुसंगत असणे म्हणजे काय तर च्याशी सुसंगत म्हणजेच काय? कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी काहीतरी काहीतरी संबंध दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सहसंबंध म्हणतो. मग आता आपण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो? तर पहिल्या दोन गोष्टींमध्ये जो संबंध असतो, म्हणजे पहिली आणि दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट यामधील संबंध आपल्याला म्हणजे संबंध तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीमध्ये शोधायचा असतो. तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीमध्ये काय करायचा? शोधायचा किंवा लावायचा लावायचा असतो. आणि मग त्यावरून त्याचं उत्तर काढायचं असतं. त्यावरून त्याचं काय करायचं? उत्तर काढायचं. मग आपल्याला हे संबंध कोणते असू शकतात? संबंध कोणते असू शकतात? कोणते? तर बघा, पहिला संबंध बघायला मिळतो तो म्हणजेच काय? घटिवत, घटिवत किंवा प्रतिघटिवत, घटिवत फिरवणे, फिरवणे. बघा काय असू शकतो पहिला संबंध? घटिवत किंवा प्रतिघटिवत फिरवणे. त्याच्यानंतर चिन्हांची जागा बदलणे. त्यानंतर आपल्याला मिळू शकतं की एखाद्या चिन्हांची संख्या वाढवणे किंवा कमी करणे. बघा, त्याच्यानंतर चौथा प्रकार आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजेच आपल्याला असू शकतो की उजवीकडे डावीकडे चिन्ह अदला बदली करणं, अदला बदली करणे, अदला बदली करणे. त्यानंतर उलटी सुलटी करणे. काय करायचं? उलट सुलट करायची. पाचवा प्रकार मिळू शकतो उलट सुलट करणे. बघा, उलट सुलट करणे. त्याच्यानंतर थोडक्यात आपण चार कोपऱ्यामध्ये चिन्हांना हलवणे किंवा एखादी गोष्ट कमी करत जाणे, म्हणजे एखादं चिन्ह कमी कमी करत जाणे. ते आपण आता बघितले, चिन्हांची संख्या कमी करणे वगैरे या पद्धतीच्या गोष्टी बघायला मिळतात. मग आता याच्यामध्ये आपल्याला गणित कसं बघायला मिळेल? तर बघा, पहिली गोष्ट परत एकदा क्लिअर करूया की आकृत्यांमधील सहसंबंध जर बघायचा असेल तर त्यांची सुसंगतपणा असतो. आता तो सुसंगतपणा कसा असतो? तर पहिल्या आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये जो सुसंगतपणा आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या गोष्टीमध्ये लावायचा, आणि चौथी गोष्ट तुम्हाला काढायला सांगितली जाते. मग त्यानुसार संबंध कोणते असू शकतात? घटिवत प्रतिघटिवत फिरवणं, चिन्हांची जागा बदलणं, चिन्हांची संख्या कमी जास्त करणं, त्याच्यानंतर अदलाबदली करणं, उलट सुलट करणं, अशा आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला गणित बघायला मिळेल. कशा पद्धतीचं आहे बघा. तर याच्यामध्ये काय बघायचं? पहिल्या आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये काय संबंध लागलाय? तर इथं त्रिकोणचा काय झालाय रे? चौकोन झालाय. म्हणजे बघा, इथं एक बाजू वाढवली, मग याच्यामध्ये सुद्धा काय होणार रे? एक बाजू वाढवायची, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल रे? षटकोन मिळेल. सॉरी, एक मिनिट, व्यवस्थित काढूया. काय मिळेल आपल्याला इथं? षटकोन मिळेल. या पद्धतीनं षटकोन तयार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं काय झालंय? याच्यात आणि याच्यात काय संबंध बघायला मिळतोय? आतल्या सगळ्याच आकृत्या काढून टाकल्या, म्हणजेच काय? त्रिकोण पण काढून टाकला आणि वर्तुळ पण, एक वर्तुळ तेवढं ठेवलं. मग इथं आता काय येणार? हे अधिक चिन्ह पण काढून टाकाय पाहिजे, चौकोन पण काढून टाकाय पाहिजे. इथं उत्तर काय होणार बघा? चौकोन.
बघा साधा संबंध आहे. त्याच्यानंतर इथं काय दिसतंय बघा, एकूण 3 काय आहेत सॉरी 1, 2, 3, 4 आणि 5. 5 काय आहेत तुमचे जितके मी इथं हे सगळं काढतो पाहिजे तर आणि परत काढूया आपण. तर किती होते रे? 1, 2, 3, 4 आणि 5. जितके कोण आहेत तितके इकडे काय मिळाले आपल्याला, इथं पण तेवढेच कोण तयार झालेत. 1, 2, 3, 4, 5. मग आता इथं 3 कोण? 3 काय आहेत? रेषा आहेत. म्हटल्यानंतर इथं 3 कोणांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे कोण तयार होणार? त्रिकोण. इथं काय झालंय बघा रे? बाहेरची आकृती आत घेतली. बरोबर आहे का? आणि आतली आकृती बाहेर घेतली. बघा बाहेरची आकृती आत आणि आतली आकृती बाहेर. मग सेम कंडिशन इथं पण करायचं आहे. आतली आकृती बाहेर आणि बाहेरची आकृती आत आपण घेतली. त्यानंतर इथं काय बघा रे, याच्यातले 3 टिंबा होत्या त्या काढून टाकल्या आणि मग हे मिळालं. मग याच्यामध्ये सुद्धा 3 टिंबा काढून टाकल्या तर आपल्याला काय मिळेल? चौकोन मिळेल. सोपा प्रकार काय बघा. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय, इथं आपल्याला काय केलंय, हे शिरोबिंदू जे आहेत ते शिरोबिंदू जोडलेत. बघा इथं इथं शिरोबिंदू जोडलेत. म्हणजे बघा लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये आपल्याला किती कर्ण काढता येतात रे? चौकोनामध्ये मॅक्झिमम 2 कर्ण काढता येतात. मग इथं कर्ण काढायला पाहिजेत आपल्याला. इथं आता कर्ण कसे काढणार? तर पहिल्यांदा हा मी चौकोन घेतो, पंचकोन घेतो. आता बघा इथून इथं पण जोडणारा कर्ण असू शकतो, इथं पण जोडणारा कर्ण असू शकतो. तसं बघा इथून काय मिळणार आपल्याला? इथं जोडणारा पण कर्ण असू शकतो, इथं जोडणारा पण कर्ण असू शकतो. तसं या बिंदूपासून इथं जोडणारा पण कर्ण असू शकतो. सगळ्याकडं जोडणारे कर्ण आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत. ओके. म्हणजे बघा ह्या 5च्या 5 बिंदूंना जोडणाऱ्या गोष्टी, 5च्या 5 बिंदूंना जोडणाऱ्या गोष्टी. मग इथून इथं वगैरे सगळ्या आपण जोडून घेतल्या. बघा हा संबंध जो इथं बघायला मिळणार, म्हणजेच इथं थोडक्यात आपण कर्ण, कमाल कर्ण काढली. किती काढले रे? कमाल कर्ण. कमाल कर्ण म्हणजेच काय रे? जास्तीत जास्त जेवढे कर्ण काढता येतील तेवढे काढले. मग इथून पण तसंच करायला पाहिजे, म्हणून ही आकृती या पद्धतीने मिळेल. त्यानंतर बघा इथं काय दिसतंय, इथं काय आपल्याला दिसतंय बघा. हा काय केलंय, पहिल्यांदा बघा अशी आकृती होती, ती काय केली? उभी केली. ओके. उभी केली म्हणजेच बघा इकडून इकडे फिरवली, इकडून बघा इकडून इकडे फिरवली. मग ही पण आकृती तशीच फिरवायला पाहिजे. परंतु काय केलंय बघा, ज्यावेळी इकडून इकडे फिरवलंय तर मध्ये कोण आहे रे? चौकोन. आणि खाली कोण आहे? तळाला कोण येणार? त्रिकोण. म्हणजे बघा ही आकृती अशी होणार ना, अशी होईल. मग काय केलंय सांगा, ह्याला खाली आणि ह्याला वर घेतलं. लक्षात आलं का? मग त्यानुसार बघा त्रिकोण वरती गेला आणि चौकोन खाली आला. मग ह्याची पण आकृती तशी करा. पहिल्यांदा काय मिळणार आपल्याला? असं. त्यानंतर काय येणार रे? या पद्धतीने येणार आणि हा आपला असा काहीतरी असेल. ठीक आहे. आता काय होईल सांगा रे? ही तर पहिली आकृती अशी अशी होती, ती आता काय केली आपण सांगा? अशी उभी केली. उभी केल्यानंतर म्हणजे इकडनं इकडे फिरवली, फिरवल्यानंतर आपल्याला मिळाली. आता इथं काय करायचं? ह्याला खाली आणि ह्याला वर करायचं. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला? उत्तर काय असणार आहे? तर असं. त्यानंतर इथं पंचकोन, बरोबर. आणि नंतर काय ना सांगा, आपला हा डायमंड म्हणजेच काय? चौकट. ओके. हे झालं याचं. याच्यामध्ये काय होईल बघा, काय केलंय? पूर्ण त्रिकोण फिरवलाय, पूर्ण त्रिकोण फिरवला आणि फिरवून मग तो इकडे आणलाय. मग तसं आपल्याला काय करायला पाहिजे? हे सुद्धा पूर्ण फिरवायला पाहिजे. मग पूर्ण फिरवलं तर कसं होईल? 180 अंशातनं फिरवलंय बघा त्याला. ह्या कोणातनं ह्या कोणात आलंय, ते आलंय काय? त्रिकोण बघा, त्रिकोणाचा हा कोण इथं होता, तो इथं आलाय. म्हणजे किती अंशातनं फिरवला? 180 अंशातनं. इथनं असा फिरून इथं आणलाय म्हणजे 180 अंशातनं. मग ह्याला पण तसंच 180 अंशातनं फिरवायला पाहिजे. 180 अंशातनं फिरवलं तर ह्याचं तोंड वरती होणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवायचं हा गोल इथं राहणार आहे. आणि आपल्याला काय मिळणार रे? हे इकडनं फिरवलं की काय मिळणार? हे इकडनं असं फिरणार आहे म्हटल्यानंतर ह्या 2 रेषा इकडल्या साईडला जाणार, बरोबर आहे का? इकडं. आणि एक रेषा कुठं राहणार? इकडे राहणार. अशा पद्धतीची आपल्याला आकृती तयार होईल. लक्षात आलं का? पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध असतो तो तिसऱ्याचा चौथ्याशी आपण लावायचा असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं? तर काय काय होऊ शकतं? तर ते इथं आपण बघितलेलं आहे. कसे संबंध बघायला मिळू शकतात? तर घटीवत, प्रतिघटीवत अशा पद्धतीची वेगवेगळी आपल्याला गोष्टी बघायला मिळू शकतात. लक्षात आलं का? या पद्धतीने ही गोष्ट होते.